तर फ्रेंड्स आम्ही आलेलो आहे मंदिरात, खाटूश्याम मंदिर. तर हे आहे हे मंदिर आहे जवळच. तर चला आपण आता आतमध्ये जाऊन बघूया मंदिरातला. दाखवते मी तुम्हाला खाटूश्याम मंदिराचे दर्शन करवते आज तर बनवून व्हिडिओमध्ये. खूप छान असं हे मंदिर आहे आणि खूप छान स्ट्रॉंग व्हायब्रेशन आहे मंदिरची खाटूश्याम बाबाच्या. आणि म्हणतात की कलियुगचं हे देवता आहे खाटूश्याम बाबा आणि जिथे हारी होय का सहारा आहे. तर चला छानसं मंदिरची तुम्हाला आज दर्शन करवते. बनून राहा शेवटपर्यंत. तर आपण इथे आधी पूजा घेणार आहे श्यामबाबासाठी. तर बघू शकता इथे खूप सारे दुकान लागलेले होते. तर आता हे जे आहे दाखवलं, हे आपण जे कलश ठेवतो ना देवाजवळ, कलशाचे हे खाली ठेवायचं. हे खूप छान असं होतं. मी पण घेतलेलं आहे एक आणि पूजा घेतली आहे. पूजेला श्यामबाबाला तर सर्वात जास्त अत्तर आवडते, गुलाबाचं फूल आवडते आणि हे मन्नतचं नारळ आहे जे माझ्या मिस्टर दर गुरुवारला मन्नतचे नारळ बांधत असते. जर कोणाला काही मन्नत मागायची आहे तर तुम्ही अशा नारळामध्ये आपली मन्नत चिठ्ठी लिहायची आणि त्यामध्ये 11 किंवा 21 तुमच्या इच्छेनुसार तिथे पैसे टाकायचे. तर आणि ते मन्नतचे नारळ बांधायचे. तर चला आपण आता मंदिरात जाऊ आणि श्यामबाबाचे दर्शन घेऊ. तर म्हणतात ना की कलियुगचे हे देवता आहे जे धर्तीवर आहे साक्षातमध्ये जे आहे. श्रीकृष्णाने त्यांना म्हणजे वर दिलेला होता की जर मी ज्यांच्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते कोणीच मिटवू शकत नाही, त्यांना तुम्ही मिटवू शकता. तर असं त्यांना वरदान आहे श्यामबाबाला की मी लिहिलेलं वरदान म्हणजे ज्यांच्या नशिबात मी काय लिहिलेलं आहे ते तुम्ही मिटवून त्यांच्या नशिबात खुशी आणू शकता असं त्यांचं. म्हणून म्हणतात की हारी हुए का सहारा खाटूश्याम हमारा. तर हे खूप छान मंदिर आहे आणि राजस्थानमध्ये पण यांचं मेन मंदिर आहे. तर आपण राजस्थानला तर जाऊ शकत नाही. तर दर गुरुवारला आम्ही नागपूरलाच नंदनवनलाही मंदिर आहे. खूप मोठं मंदिर आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी असते दर गुरुवारला. आणि आता तर जन्माष्टमीची तयारी चालू होती म्हणून पण खूप जास्त भीड होती आणि खूप छान इथे डेकोरेट पण केलं होतं. आणि आम्ही 9 वाजता जातो, म्हणजे 9 वाजता मंदिरात पोहोचतो. तर तिथे खूप छान आरती होते आणि खूप छान तिथली प्रार्थना असते. तर इतकं छान व्हायब्रेशन असते त्या मंदिराचं आणि खरंच हारी होय का सहारा आहे खाटूश्याम बाबा हमारा. तिथे जाल ना तर तुम्हाला खरंच अनुभवाला मिळेल. आणि जे मी आज चुरम्याचे लाडू केलेले होते ते बाबासाठी मी आणलेले आहे. इथे प्रसाद त्यांना चढवलेला आहे. तर बघा आरतीनंतर सर्व बाहेर एंट्रन्स वेगळा आहे आणि आउट वेगळा आहे. इन वेगळं आहे आणि आउट वेगळं आहे. तर इथं गर्दी नाही झाली पाहिजे म्हणून खूप छान व्यवस्था केलेली आहे मंदिरामध्ये. तर आपण इथून बाहेर निघतोय. मेन एंट्रन्स जे तुम्हाला आधी दाखवलेलं आहे ते आहे आणि आता इथून हे बाहेर निघण्याचं आहे. तर खूप छान आहे. जर तुम्ही नागपूरमध्ये राहत असाल आणि हे मंदिर जर तुम्ही बघितलं नसाल तर एकदा जाऊन तुम्ही बघा. नंदनवनला हे मंदिर आहे. खूप छान असं मंदिर आहे. जाऊन तुम्ही नक्कीच बघा. तुम्हाला सर्वांना हे मंदिर खूप आवडेल आणि इथले व्हायब्रेशन पण खूप स्ट्रॉंग आहे. तर असतात ना बाहेर गेल्यावर काहीतरी खायचं. तर बाहेर आल्यावर आम्ही एक आहे दादा ते ज्यांच्याकडून आम्ही नेहमीच भेळ घेत असतो. खूप छान असते यांची दादाची भेळ. त्यांच्याशी छान गप्पा पण मारतो. खूप मैत्री झाली आता ह्या दादांसोबत पण. विचारलं त्यांना की रोजचा गल्ला वगैरे तुमचा किती होतं वगैरे वगैरे सर्व विचारलं. तर खूप छान दादा आहे. यांच्याकडले भेळ खूपच सुंदर असते. तुम्ही नक्कीच ट्राय करा यांच्याकडे जाऊन. तर असा हा छोटासा ब्लॉग मी आज इथे घेऊन आलेली आहे जो मी चुरम्याच्या लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे. तर त्यानंतर मी मंदिरात येऊन तुमच्यासोबत थोडं काही शेअर केलेलं आहे. आशा करते नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत आणि छोट्याशा अशा ब्लॉगसोबत आपण नेहमी भेटत राहूया मनोकी रसोईमध्ये. तर चला भेटूया आता नंतरच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय श्री श्याम. राधे राधे.